Swani, look at this. Oh, wow! I love books. I love to read. Okay, तर वाचून दाखव बरं. Cherry and Jerry. Cherry and Jerry love to eat berries. Berries are sweet and tasty. They are fresh and yummy. Cherry and Jerry, look here. They look there. No berries. Oh my! Where are the berries? Did you eat them all? Asked Cherry to Jerry. No, I did not, Jerry replied. No way. Jerry asked Cherry, did you finish them? No, said Cherry. Why do I? तुमचं मूल A to Z लिहू शकतं, पण गोष्ट समजू शकतं का? तुमचं मूल 1 ते 100 पर्यंत लिहू शकतं, पण 5 मिनिटं हातात पुस्तक घेऊन बसू शकतं का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रीस्कूल मध्ये रायटिंग पेक्षा रीडिंग हॅबिट का महत्वाची असते ते. नमस्कार पॅरेंट्स, मी शीतल. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर स्टोरी बुक्स घेऊन आले आहे. अनेक पॅरेंट्स मला विचारत असतात की मॅडम, मुलांना प्रीस्कूल मध्ये असताना A to Z लिहिणं आलंच पाहिजे का? पण मी त्यांना सांगते, लिहायचं तर ते शिकतीलच. रायटिंग शिकण्यापूर्वी मुलांना भाषा समजायला हवी, शब्द समजायला हवेत आणि वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. आणि त्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे स्टोरी बुक्स. जेव्हा आपण मुलांना रोज गोष्टी वाचून दाखवतो, तर आपण तेव्हा फक्त त्यांना रोज गोष्ट नाही सांगत असतो, तर आपण त्यांची वोकॅब्युलरी वाढवत असतो, त्यांची इमॅजिनेशन पॉवर वाढवत असतो आणि लिसनिंग स्किल वाढवत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तकांशी मैत्री करून देत असतो. उदाहरणार्थ या छोट्या स्टोरी बुक्स बघा. या बुक्सवर लिहिलेलंच आहे द माय फर्स्ट रीडर. म्हणजे जेव्हा आपल्याला मुलांना वाचण्याची सुरुवात करायची असते, मुलांना आवड निर्माण करायची असते वाचनाची, तेव्हा अशा प्रकारची पुस्तकं आपण मुलांना देऊ शकतो. यामध्ये होतं काय, बुक्स कलरफुल असतात, त्यामध्ये चित्र असतात, वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल चित्र असतात. फॉन्ट जो असतो तो ब्रॉड असतो, बोल्ड असतो, त्यामुळे मुलं कंटाळत नाही आणि चित्र असल्यामुळे मुलांना अजून वाचनाची आवड निर्माण होते. त्यांची क्युरिओसिटी वाटते की आता पुढे काय झालंय, पुढे काय होणार आहे. म्हणून अशा प्रकारची बुक्स तुम्ही मुलांना सुरुवातीला देऊ शकतात. मला पॅरेंट्स विचारत असतात की मुलं वाचायचं कसं शिकतील, तर मी या अगोदर खूप सगळे व्हिडिओज बनवले आहेत. फोनिक साऊंड्स, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स, साईट वर्ड्स, ते सगळं तर आपण मुलांना शिकवतच असतो. पण त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, तर ती स्टेप्स म्हणजे अशी बुक्स मुलांना वाचायला देणं. आणि आजच्या व्हिडिओमधून इम्पॉर्टंट मेसेज आहे तो फक्त पॅरेंट्स साठी. तो म्हणजे पालकांचा फोकस असतो तो फक्त रायटिंग वरती. पण विचार करा, जर मुलांना शब्दच समजत नसतील तर लिहिणार कसे? लिसनिंग आणि रीडिंग हा रायटिंगचा पाया असतो. पाया मजबूत असेल तर मुलं रायटिंग आपोआप शिकतील. म्हणून या टिप्स ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि आजच मुलांना स्टोरी बुक्स, भरपूर स्टोरी बुक्स वाचायला द्या. किंवा सुरुवातीला तुम्ही त्यांना वाचवून दाखवा. आज तुम्ही वाचवून दाखवणार, उद्या मुलगा स्वतः वाचेल, आपोआप पुस्तक उघडेल. तुम्हाला फक्त रोज मुलांना 10 मिनिटे द्यायची आहेत. त्यामध्ये तुम्ही मुलांना रोज एक गोष्ट वाचून दाखवा. त्यानंतर चित्रांबद्दल क्वेश्चन विचारा, पात्रांची नावं सांगा, पात्रांबद्दल तुम्ही क्वेश्चन विचारा. ऍज अ प्रीस्कूल टीचर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की ज्या मुलांना लहानपणापासून गोष्ट वाचण्याची, पुस्तकं वाचण्याची आवड असते, ते मुलं मोठे होऊन त्यांचं कम्युनिकेशन स्किल, त्यांची रायटिंग, रीडिंग खूप स्ट्रॉंग असते, लिसनिंग स्किल्स सुद्धा खूप स्ट्रॉंग असते. म्हणून पॅरेंट्स, तुम्हाला विनंती आहे की आपल्या घरात एक छोटासा रीडिंग कॉर्नर नक्की असू द्या. महागडी टॉयज तर आपण मुलांना घेतच असतो, पण काही चांगली स्टोरी बुक सुद्धा घरात असू द्या. कारण पुस्तकं फक्त मुलांना वाचायला शिकवत नाहीत, तर पुस्तकं मुलांना स्वप्न बघायला, आयुष्यभर शिकत राहायला शिकवत असतात. म्हणूनच्या व्हिडिओमध्ये मी हाच मेसेज देत आहे की प्रत्येकाच्या घरात एक छोटासा रीडिंग कॉर्नर नक्की असावा. आणि प्रत्येक मुलामध्ये वाचनाची आवड तर नक्कीच असावी. आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असणार. तुम्हाला अजून पॅरेंटिंग बद्दल, प्रीस्कूल बद्दल काही टिप्स हवे असतील तर नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा, विचार करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकतात किंवा तुम्ही मला डायरेक्ट इन्स्टाला मेसेज करू शकतात, इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकतात. थँक्यू.